क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। गेल्या काही दिवसांपासून कळवण प्रकल्पातील आश्रमशाळा व वसतिगृहांवर दयनीय अवस्था पाहायला मिळाली होती। त्या अनुषंगाने कळवण प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा अधिकारी अकुनुरी नरेश हे चांगलेच ऍक्शन मोडवर आले आहेत। त्यांनी दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या कळवण तालुक्यातील कनाशी, गणोरे व गोपाळखडी येथील शासकीय आश्रमशाळांना रात्री अचानक भेटी देऊन तपासणी केली आहे। यामध्ये आश्रमशाळेत निवासी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी शासकीय आश्रमशाळांना ही भेट दिली आहे। तसेच आदिवासी विकास विभाग अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या शासकीय आश्रमशाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक असूनही अनेक कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे दिसून येते। अशा कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी आदिवासी विकास आयुक्तालयाने विशेष मोहीम उघडली आहे। या अंतर्गत राज्यभरातील आश्रमशाळांना रात्री भेटी देण्याच्या सूचना आलेल्या आहेत। याच मोहिमेअंतर्गत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश यांनी कळवण तालुक्यातील कनाशी, गणोरे व गोपाळखडी येथील शासकीय आश्रमशाळांना भेटी दिल्या। यावेळी प्रकल्प अधिकारी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता तपासणी केली। अन्नधान्य व किराणा गुणवत्ता तपासूनच तो माल उतरवण्यात यावा। तसेच संध्याकाळी 6 वाजेनंतर कोणत्याही स्वरूपाचा माल उतरवण्यात येऊ नये अशा सूचना देण्यात आल्या। प्रकल्प अधिकारी यांनी विद्यार्थ्यांशी यावेळी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत आढावा घेऊन मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत। या अचानक रात्र भेटीमुळे कळवण प्रकल्पातील आश्रमशाळेच्या बहुतांशी कर्मचारी अधिकाऱ्यांनी धास्ती घेतल्याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश पागुल, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।